ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन. सरकारच्या घोटाळ्याविरोधात आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार. खासदार संजय राऊत यांची माहिती. राहुल गांधी पुराव्यासह बोलतात. पंतप्रधान गृहमंत्री ऐकायला तयार नाहीत. निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देत आहेत, संजय राऊत यांचा आरोप. दिल्लीत निवडणूक आयोग कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलैपासून बेपत्ता. धनखड यांनी राजीनामा देणं धक्कादायक. धनखड यांना कुणी गायब केलं? संजय राऊत यांचा सवाल. निवडणूक यंत्रणा स्वच्छ नाही, पारदर्शक नाही. एकतर्फी निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट रद्द मतदान वाढवण्यासाठी अनेक लोक उद्धव ठाकरेंना भेटले. संजय राऊत यांचं वक्तव्य. जगभरातील राजकीय वातावरण निराशाजनक. अमेरिका आणि भारतातील राजकीय व्यवस्था पूर्ण बिघडली. राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांचं काय झालं? सामनात्मक सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीतील विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात. विकास कामांचा पाहणी दौरा झाल्यानंतर जनता दरबाराचं आयोजन. मालाडमध्ये आज भाजपाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. वीर जवानांच्या सन्मानार्थ रॅलीचं आयोजन. सायंकाळी 5 वाजता रॅलीला होणार सुरुवात. सोंग आणि झोंग येरझार भोंग भजन नाही ठाव. तोंड केले गोंगाट. केशव उपाध्ये यांच्याकडून ट्विट करत मतदार यादीवरील आरोपांवर राहुल गांधी आणि शरद पवारांवर टीका. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. भाजपाच्या जोडे मारो आंदोलनाचा निषेध. मंडल यात्रेवरून लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर टीका. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात ही त्यांची ख्याती पोस्ट करत टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर. भारतीय सैनिकांसाठी रक्तदान यात्रेला सांगलीतून सुरुवात. यात्रा जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयात पोहोचणार. सांगलीतील 1000 तरुण रक्तदान करणार. ठाण्यात लाडकी बहीण फूड कॉर्नरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली भेट. लाडक्या बहीण योजनेच्या मदतीनं लाडकी बहीण फूड कॉर्नर उभारलं. फूड स्टॉलमुळे अनेक कुटुंबांना आधार. उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. देशातील तब्बल 334 राजकीय पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा दणका. 334 पक्षांना आयोगाच्या यादीतून वगळलं. राज्यातील 9 पक्षांचा समावेश. सक्रिय नसलेल्या पक्षांवर आयोगाची कारवाई. नवनीत राणा धमकी प्रकरणी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक. आपल्या हत्येचा कट रचला गेला. रवी राणा यांचा गंभीर आरोप. भाजपाचे ज्येष्ठ नेते शरद म्हात्रे यांना पोलिसांकडून अटक. विना परवाना शस्त्र बाळगल्याने म्हात्रेंसह आणखी 2 जणांना अटक. जम्मू काश्मीरमध्येही घडामोडींना वेग. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्यप्रमुख. सामंतांच्या भेटीला मनीष सहानींनी घेतली उदय सामंत यांची भेट. भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होतील. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचा विश्वास. महिलानगरमध्ये राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सरकार विरोधात काळी राखी आंदोलन. कर्जमाफीच्या प्रश्नावर बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन. काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांची 11 व 12 ऑगस्ट रोजी 2 दिवसांची निवासी कार्यशाळा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या ऑनलाईन संबोधनाने कार्यशाळेचं करणार उद्घाटन. पुण्यात गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाने लावले दुभाजक. अपघाताला आळा बसावा यासाठी उपाययोजना. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका 30 मिसिंग लिंक रस्ते जोडणार. कामासाठी सक्तीनं भूसंपादन करण्याचा निर्णय. लिंक जोडल्यानंतर 60 किलोमीटर लांबीचे रस्ते उपलब्ध होणार. राज्यात खरीप पीक धोक्यात. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्याने संकट. राज्यात 358 तालुक्यांपैकी 225 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस. पैठणमध्ये चनकवाडी येथे घरकुल मंजुरीसाठी पैशांची मागणी. रोजगार सेवकांवर कारवाई करण्याची छावा महाराष्ट्र सेनेची मागणी. गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन.
खासदार शाहू छत्रपती महाराजांकडून कोल्हापूरच्या खंडपीठ इमारतीच्या नूतनीकरण कामाची पाहणी 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या नियमित कामकाजाला सुरुवात होणार. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोपीची सुटकेची याचिका न्यायालयाने फेटाळली. 564 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोपी रश्मी प्रसाद यांची याचिका फेटाळली. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. पालिका मुख्यालय भवन येथून मॅरेथॉनला सुरुवात. मॅरेथॉनला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. विविध 12 गटांमध्ये स्पर्धा. ठाणे पालिकेकडून खेळाडूंना उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध. पालिकेकडून खेळाला प्राधान्य. जो धावेल त्याचा आरोग्य सुदृढ राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संदेश. मुंबईत आज अनेक गणेश मंडळांमध्ये आगमन सोहळा. खेतवाडीच्या गणपतीसह परळचा महाराजा, करी रोडचा राजा सह अनेक गणेश मूर्तींचं आगमन. मुंबईचा सम्राट गणेश मूर्तीला 7 फूट लांबीची सोन्याची माळ अर्पण केली जाणार. यंदा बाजारात गणेश मूर्तींची टंचाई आणि दरवाढ होण्याची शक्यता. पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्याने परिणाम होण्याची शक्यता. मूर्तिकार आणि भाविकांना फटका. कोकण रेल्वे सेवेवर 17 आणि 18 ऑगस्ट रोजी वीकेंड स्पेशल ट्रेन. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेचा 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय. तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला अधिकच्या बसचं नियोजन. दर 5 मिनिटांनी त्र्यंबकेश्वरला सोडली जाणार बस. पैठणमध्ये आपेगावमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती सोहळ्याचं आयोजन. 15 ऑगस्ट रोजी ज्ञानदेवांची 750वी जयंती. मुख्यमंत्र्यांना सोहळ्यासाठी निमंत्रण. मंत्रालयात ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश मिळणार. 15 ऑगस्टपासून ऑनलाईन ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश. गर्दी कमी करण्यासाठी निर्णय. कोरेगावमध्ये आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा कार्यकर्ता मेळावा. बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेनेच्या कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा. यवतमाळमध्ये अर्जुना गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू. दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा. पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन. चंद्रपुरात आनंदवन चौकात नुकत्याच झालेल्या अंडरपासमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सांडपाणी, उघड्या पाईप आणि चिखलातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत. समस्या तातडीनं सोडवण्याची नागरिकांची मागणी. लातूर जिल्ह्यातील जकनाळ गावात रस्त्यांची दुरावस्था. संतप्त नागरिकांनी केला रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. रस्ता दुरुस्त करून देण्याची नागरिकांची मागणी. धुळ्यात लिंबाच्या झाडाचा केक कापून 3रा वाढदिवस साजरा. सामाजिक कार्यकर्त्यांकडून नागरिकांना वृक्षारोपणासह वृक्ष संगोपनाचा दिला संदेश. इंदापुरात अनुसूचित जमातीतील पारधी समाजाचा लाक्षणिक उपोषण. राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळण्यासाठी आंदोलन. राज्यातील पहिल्या देवाभाऊ लाडकी बहीण पतसंस्थेचं बुलढाण्याच्या चिखलीत उद्घाटन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित. आदिवासी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात भव्य सांस्कृतिक रॅली. शहरवासियांनी उत्साहाने मिरवणुकीमध्ये सहभाग घेत आदिवासी संस्कृतीचा केला गौरव. अंत्यविधीसाठी जागा नाही, रस्ताही नाही. मृतदेह घेऊन मातंग समाजाचा ग्रामपंचायतीवर ठिय्या. नवगावात संताप भडकला. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील घटना. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातून आदिवासी समाजाकडून बाईक रॅलीचं आयोजन. अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी. अंबरनाथमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा पार. नांदेडमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक. सिरपल्ली येथे एल्गार महासभा घेऊन केला तीव्र विरोध. एल्गार महासभेत हजारो शेतकरी सहभागी. हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. विद्यार्थ्यांची विशेष पदभरती करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा. भंडाऱ्यातील केसलवाडामधील वाघ या ठिकाणी सैनिकी विद्यालयामध्ये 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण. विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात दाखल.
अजिंठा लेणी परिसरात हर घर तिरंगा मोहीम अजिंठा जंक्शन ते अजिंठा लेणी अशी तिरंगा रॅलीचं आयोजन. तिरंगा सायकल रॅलीचं उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल साबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यवतमाळमध्ये अर्जुन व्यवहाराची महावीज वितरण विभागामध्ये सहाय्यकपदी निवड. गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक. गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करून निवड झाल्याबद्दल अर्जुनचा सत्कार. युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया बोरिवली युनिटकडून निसर्गाची मंगळागौर या कार्यक्रमाचं सादरीकरण. मुंबईतून सुमारे 50 महिलांची उपस्थिती. यवतमाळमध्ये पूस धरणाचे 2 ऐवजी 4 दरवाजे उघडले. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन. पिकांना संजीवनी. बळीराजा सुखावला. धरणातील जलसाठ्यात वाढ. नांदेडच्या हदगाव तालुक्यात आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश पाऊस. नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. शासनाकडून कोणतीही मदत नसल्याने नागरिक संतप्त. यवतमाळमधील पुसद तालुक्यात पावसाचा जोर. पुराचं पाणी घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात अन्न धान्य साहित्याचं नुकसान. गडचिरोलीकरांना रानभाज्यांची भुरळ. जंगलातून आणलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची रस्त्यालगत विक्री. वाशीमध्ये शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक करणाऱ्या महिला कृषी अधिकाऱ्यावर कारवाईला टाळाटाळ. शेतकऱ्यासोबत उद्धट वागणूक केल्याचा व्हिडिओ व्हायरल. छत्रपती संभाजीनगरात सरकारी खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी त्रस्त. शेतकऱ्यांना अनुदानित खत खरेदी वेळी इतर खतांची खरेदीला भाग पाडलं जात आहे. शिरूरमध्ये नारायणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचा लिलाव. कृषी मंत्री दत्ता भरणेंनी घेतला लिलावात सहभाग. माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ते अमृतसर रेल्वे स्थानक. नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवणार हिरवा झेंडा. काश्मीरमधील कुलगाममध्ये 2 जवान शहीद. 3 दहशतवाद्यांचा कंठस्नान. 9 जण जखमी. कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरात गेल्या 9 दिवसांपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट मार्गावर कारचा अपघात. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशीमध्ये त्रिवेणी नदीत बुडत असलेल्या 10 वर्षीय चिमुकल्याला जीवनदान. 16 वर्षीय अंकुशने वाचवले प्राण. रायगडमध्ये एटीएमचा दरवाजा उघडताच विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू. बँक ऑफ महाराष्ट्र एटीएममध्ये धक्कादायक प्रकार. विजेचा धक्का बसल्याचा अंदाज. सिंधुदुर्गमधील दोडा मार्गाच्या मोर्लेमध्ये रानटी हत्तींकडून शेतकऱ्यावर हल्ला. सुदैवाने शेतकरी कुटुंब बचावले. मलकापुरात गुन्हे शाखेचे कोम्बिंग ऑपरेशन. देशी पिस्तलसह सराईत गुन्हेगाराला अटक. दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या आरोपीला कोल्हापूरमधून अटक. 3 गाड्या जप्त. आरोपीला 11 ऑगस्टपर्यंत कोठडी. छत्रपती संभाजीनगरात लिफ्ट देण्याचा बहाणा करत फळ विक्रेत्यावर चाकू हल्ला. विक्रेता गंभीर जखमी. आरोपी फरार. छत्रपती संभाजीनगरात चोरट्यांच्या टोळीचा कहर. 15 मिनिटात 2 चोरीच्या घटना. रिक्षा चालकाकडून प्रवाशावर चाकू हल्ला करत चोरी. दुसऱ्या घटनेमध्ये महिलेच्या गळ्यातील चेनची चोरी. वाशीमध्ये 4 ठिकाणी झालेल्या जबरी चोरीचा 3 तासात पर्दाफाश. 2 आरोपींना अटक. 1 आरोपी फरार. 5 मोबाईलसह रोख रक्कम जप्त. जळगावात धरण गावात गांजाची तस्करी करणारे वाहन पकडले. 40 किलो गांजासह कार जप्त. 2 संशयित आरोपी फरार. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या घेत संपवलं जीवन. सासरच्या लोकांवर गंभीर गुन्हा नोंदवण्याची कुटुंबियांची मागणी. गडचिरोलीमधील मुलांना चिरडून पसार झालेला ट्रक सापडला. ट्रक चालक आणि सहकार्याला अटक. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला होता. छत्रपती संभाजीनगरात न्यायालयात आरोपीचा पोलीस अंमलदारांवर हल्ला. न्यायालयाने पुढील तारीख दिल्यानंतर पोलिसांसोबत वाद. आरोपीवर गुन्हा दाखल.
पुण्यात पुमाच्या नावाखाली बनावट टी शर्ट ट्रॅक पॅन्टची विक्री, कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा, दुकानातून 8,13,000चा बनावट माल जप्त. सांगलीत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी इंजेक्शनचा साठा जप्त, 6 जणांना अटक, 2,15,000 किमतीची 558 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त. रायगडमध्ये महाड MIDC ड्रग्ज प्रकरणी राजस्थानमधून आरोपीला अटक, ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, खड्ड्यात पुरून ठेवलेले 89 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, 5 आरोपींना अटक. पनवेलमध्ये चालू रिक्षाच्या छतावर बसून बनवली रील, जीवघेणा स्टंट व्हायरल, 2 तरुणांवर पोलिसांची कारवाई. पनवेलमध्ये किराणा मालाच्या दुकानात चोरी, 12,000 रुपये रोख रक्कम आणि दुकानातील 5,000 रुपयांच्या साहित्याची चोरी, घटना CCTVमध्ये कैद, चोराचा शोध सुरू. पनवेलमध्ये भोंदूबाबाकडून शेतकऱ्याची फसवणूक, गुप्तधनाचं आमिष दाखवत 39,70,000 रुपयांचा गंडा, कोल्हापूरमधून भोंदूबाबाला अटक, रक्कम आणि दागिने हस्तगत. जमिनीच्या वादातून मुलानेच केली आईची हत्या करून मुलाची आत्महत्या, लातूर जिल्ह्यातील सांगवीमधील घटना, पोलिसांकडून घटनेचा शोध सुरू. यवतमाळमध्ये पुसद शहरात फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून गोळीबार, 1 जण गंभीर जखमी, आरोपीला अटक. मालेगावात बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, 7 ऑगस्टपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट. कोल्हापूरच्या तळदंगमधील शेतात पुरलेल्या अवस्थेमध्ये आढळले अर्भक, उपरी पोलीस घटनास्थळी दाखल, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या, पुण्यातील फुरसुंगी परिसरातील घटना, सीमा राख पसारे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव, सासू सासरे पती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पती पत्नीच्या वादातून चिडलेला पती चढला मोबाईल टॉवरवर, पतीला टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. नीरा रोडमध्ये दुकानाचं छत कोसळून वृद्धाचा मृत्यू, 2 जण जखमी. इंदापुरात क्रीडा संकुलासाठी 55 कोटींच्या निधीला मान्यता, शहरात अभिनंदन आणि आभार बॅनरची चढाओढ, कृषी मंत्री भरणे आणि मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर. नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू, शेतात काम करत असताना बिबट्याचा हल्ला, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. मुंबईत निर्यात कंपनीकडून परवानाधारक ब्रोकरची 8 कोटींची फसवणूक, 4 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यात खराडीत चालत्या धारवर चढून तरुण तरुणीचे अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल, नागरिकांकडून संताप व्यक्त, कठोर कारवाईची मागणी. अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं आज उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे दाखवणार हिरवा झेंडा. छत्रपती संभाजीनगरात सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या, सुमारे 2,70,000 रुपये किमतीच्या 7 दुचाकी जप्त. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलाचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, परिसरात हळहळ व्यक्त. बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय भावाचा मृत्यू, मृत भावाला बहिणीने बांधली राखी, नाशिकच्या वडनेरमधील हृदयद्रावक घटना. अकोल्याच्या हिरपूर येथे गोदामाला आग, लाखोंचं साहित्य जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही. नवी मुंबईच्या नेरूळ LP जवळ ट्रक पलटी, बंगळुरू वरून वाशी APMC मार्केटला जाताना घडला अपघात. बीडच्या शिरूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश, प्राणी मित्रांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कामगिरी. बारामतीत विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात, विमानाचं लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, अपघातात कोणीही जखमी नाही. वर्ध्याच्या हिंगणघाटात दारूची अवैध वाहतूक, 14,83,000चा मुद्देमाल जप्त, वाहनासह एका आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचे शोषण, मुलीला कला केंद्रात कामाला लावून शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार.
सोलापूर पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपी ताब्यात. दोन्ही आरोपींना कर्नाटकच्या इंडिगमधून अटक. मंत्रालयात सचिव असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक. गावदेवी पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल. सोलापुरात महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्यांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक. पर्यटक आणि प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोल्हापुरातून अटक. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 3,58,000चे 46 मोबाईल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूची हत्या करण्याचा प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये एसडीओच्या कारची काच फोडून पिस्तूलची चोरी. घटनेमुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू. कराडमध्ये एकाच गाडीवर 2 नंबर प्लेट आढळल्या. वाहतूक पोलिसांची कारवाई. गाडी ताब्यात. मालकाचा शोध सुरू. अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. परिसरातील दुकानात तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त. कराड पुरवठा शाखेची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.